निर्मल सम्राट बैटिंग करते हुए हमें दिखाई दे रहा है और फील्डिंग करते हुए हम देख रहे हैं विभूति विनेट फाइबर संघ। पहली गेंद डॉट आई है, उसके बाद हेमंत ने डाली हुई गेंद पैडल स्वीप किया हुआ है गण्या ने और उस गेंद को फाइनल की दिशा में रोका गया है। एक ही रन मिलेगा इस गेंद पर, पहली रन यहां पर बोर्ड पर लगती हुई। दोन बॉल एक धाव फलकावती यश वैती स्ट्राइक एंडवरती आहे, ज्याच्या बॅटतून आपण गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तो 6 बॉल 6 चौकार ठोकले गेले होते तोच फलंदाज आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडलाय हेमंतच्या हातून आणि वाईटचा इशारा पंचांकडून आलाय। अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ, दुसरी धाव या ठिकाणी फलकावती लगावली गेलेली आहे। पहिली मॅच जबरदस्त होती, एक मोठी धावसंख्या टोटल चा पाठलाग करत असताना सायबा संघ 54 धावांपर्यंत पोहोचला होता। रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे त्या ठिकाणी सुशांत पाटील वेगाने चेंडूवरती स्वार झाले, जसा अडवला तसा वेगाने चेंडू फेकून दिला विकेट किपरच्या हातामध्ये। आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नयन कालुष्टे यांना पाहतोय, त्यांनी व्यवस्थित गॅदर केला। तो परत आपण पाहिलं तर रन कंप्लीट झाली होती। एक धाव फलकावरती लगावल्यानंतर 3 धावा फलकावरती। आकुटप्याचा बॉल ऑन साइडला शुभम आणि चेंडूला अडवलाय, एक धाव फक्त भेटेल या चेंडूवरती। क्या बात आहे, हेमंतची गोलंदाजी जबरदस्त राहिलाय पहिल्या सुरुवातीपासूनच। वेगवानवरती वेगवान चेंडू टाकतोय। शेवटचे 2 बॉलाचा इशारा पहिल्या षटकातल्या पंचांकडनं दिलाय। चला 1 ओव्हर 5 रन। प्रणय मात्रे पुढचा षटक टाकण्याचे पहिल्या चेंडूवरती फुल टॉस बॉल आणि कव्हरची दिशेला पाठवलाय गॅप मधून 4 धावांसाठी चौकार। पहिल्या चेंडूवर चौकार डोकून 9 वरती धावफलक पोहोचवलाय यश वैती याने। खराब चेंडू होता, निश्चित फुलटॉस त्याचा आमिष दिलं होतं आणि आमिषचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उचलत चौकारामध्ये चेंडू तब्दील केला, 4 धावांनी वाढ केली। 9 वरती धावफलक पोहोचलाय या ठिकाणी आणि त्यानंतर आपण पाहतोय पंचांची या ठिकाणी चर्चा चाललाय कोणत्या पद्धतीची। प्रणय पुन्हा एकदा रेडी झालाय कालच्या परवाच्या दिवसामध्ये। या ठिकाणी फुल टॉस चेंडू जाऊन दिला, थेट यष्ट्यांच्या मागे असल्या कारणे पंचांचा इशारा नो चालाय। खोलो टप्प्यात चेंडू या ठिकाणी शुभम कडे जाणारा हा तिसरा बॉल आणि शुभमने यशस्वीरित्या अडवलाय। एखाद्या भिंतीसारखा उभा आहे शुभम। सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न आणि फिल्डिंग सुद्धा जबरदस्त। चला
फलंदाजाला शेवटचे 2 बॉल असल्याचा इशारा पंचांनी दिलाय आणि त्यानंतर पॅडल स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये ओ हो हो क्या बात आहे. वेगाने चेंडूवरती आला होता हेमंत गाडीगावकर आणि जसा आला हातामध्ये चेंडू तसाच फेकून दिला. नक्कीच थोडस या ठिकाणी दडपणात होते फलंदाज, परंतु बाल बाल बचे यहाँ पर. पॅडल स्वीप मारायचा दिलस्कूप मारायला प्रयत्न केला तर परंतु पाहिला चेंडू यष्ट्यांच्या मागे जातोय आणि बॅट फिरवली नाही, थांबवलं स्वतःला. नोचा इशारा पंचांनी करण्यात आलाय. पॅडल वेगाने चेंडूवरती फिल्डर फेकी सुद्धा वेगाने प्रथम होते त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट झालाय. दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 118 15 धावा. प्रथम आलेला आहे हे तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात. सुरुवात संत आहे. संत सुरुवात आहे. संत सुरुवातीला कुठेतरी वेग देण्याची गरज आहे. निर्मल सम्राट संघासाठी सलामीर बॅटर मैदानामध्ये आहेत. गण्या प्रयत्न करतोय, आतापर्यंत असफल राहिलेला आहे. यश वैतीच्या बॅटून एक चौकार आलेला आहे, पण धावसंख्या 15. मागे सरसावून जागा पाहून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त झालंय. त्या कारणे रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. एक बॉल निर्धाव टाकलाय हलक्याने. जबरदस्त बॉल. टप्पा गुडलेंवरती पडल्यानंतर वेगाने चेंडू थोडासा आतमध्ये येत होता, त्या कारणे प्रहार करण्याची कोणतीच संधी मिळाली नाहीये. हलक्या रीतीने खेळून काढला गण्याने हा चेंडू. 1 रन काढले त्या चेंडूवरती. 1 रनने धावफलक 16 वरती पोहोचलाय. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आपल्याला दिसतोय. आतापर्यंत 14 चेंडू टाकल्यात विभूती विनेट संघाने. ओ कडक चेंडू, सुपर चेंडू. जागा बनून कव्हर दिशेला हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, त्या कारणे चेंडू जातोय निर्धाव. खोलो टप्प्यात चेंडू कव्हर दिशेला मारला, फटका. या ठिकाणी फेकी जोरात होती, परंतु गॅदर व्यवस्थित झालं नाही, त्या कारणे यश वैती आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय आणि 1 रन कंप्लीट केलाय. 1 रन कंप्लीट केल्यानंतर आपण धावफलक पाहिलं तर 17 वरती आहे. 16 चेंडू आतापर्यंत टाकल्यात विभूती विनेट संघाने आणि 16 चेंडू मध्ये फक्त 17 धावा खर्ची पडलेत. जबरदस्त गोलंदाजी, बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. फुल टॉस, परंतु यष्ट्यांच्या डायरेक्ट मागे असल्या कारणे सोडून दिला चेंडू. पंचांचा नोचा इशारा आला. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे सुशांत पाटिल चेंडूवरती वेगाने. क्या बात है, फुर्ती यहां पर दिखाई देते हुए सुशांत के यहां पर फील्डिंग में. जबरदस्त फील्डिंग विभूति विनेट. वन टू गो का इशारा यहां पर अंपायर की तरफ से आता हुआ. ये लास्ट बॉल है तीसरी ओवर का और पूरी तरह से दोनों बल्लेबाज यहां पर खुलकर खेल नहीं पा रहे हैं क्योंकि गेंदबाजी उस प्रकार की हो रही है. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है पहले इनिंग का और 3 ओवर के खत्म होने के बाद 20 रन बोर्ड पर लग चुके हैं. जबरदस्त बॉलिंग. डीजे चलिए आप
आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीचा चौथं षटक टाकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 दिल्या होत्या, त्यामुळे चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आलंय हेमंत घाडीगावकर. फुलटॉस चेंडू कव्हरची दिशा आणि आता मात्र जमिनी लगत गेलेला चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी येतो ईपीएल चौकार यश वैतीच्या बॅटमधून. 4 धावांनी वाढ झाल्यानंतर धावफलक 24 वरती पोहोचलाय यश. आता मात्र स्वतःच्या बॅटीचा मुख खोलण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटीने पांड्या. प्रणय मात्रेनी स्वतःला झोकून दिला चेंडूला आणि चेंडूला अडवलंय. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने प्रणयनी स्वतःला झोकून टाकला आणि हा चेंडू अडवला. एकच धाव भेटलाय 25 धाव फलकावरती. पुढील चेंडू खेळण्यासाठी आता मात्र गण्या आहे. कोलटप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी शुभम चेंडूवरती आल्यात. फेकी थोडीशी लूज, त्या कारणे या ठिकाणी ही रन कंप्लीट झालेली आहे. 26 धावा फलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय या षटकातले संपल्यात आणि 26 एकही गडी नाही गेलेला आहे, परंतु फलंदाजांना जणू काही जकडून ठेवलेला आहे. रिव्हर्स शॉट अँड बॉल गोस टू फॉर रन. चला शेवटचे 2 बॉल या षटकातले. पंचांचा इशारा आलाय. ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. षटकामध्ये धावा चांगल्या आल्यात निर्मल सम्राट संघासाठी. चला चर्चा या ठिकाणी चाललाय. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्या गेल्यामुळे या ठिकाणी चर्चा करण्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय विवश केलंय. आणि चर्चा झाल्यानंतर आपण पाहतो 3 खेळाडूंमध्ये ही चर्चा झाल्यानंतर आपण पाहतोय पंचांचा इशारा या ठिकाणी 1 to go चा. म्हणजे शेवटचा चेंडू या षटकामधला यश वैतीसाठी. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे. आणखीन एक कडक प्रहार, आणखीन एक चौका यश वैतीच्या बॅटतून. मृदुल मेहर यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. त्यांचं आगमन झालंय आणि येत्या मॅच मध्ये आपल्याला त्यांचा व्हॉइस सुद्धा ऐकायला मिळेल. आणि यंग टॅलेंट अजून एक समालोचक या ठिकाणी कौस्तुभ मेहर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत आणि येत्या मॅच मध्ये त्यांचा सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. एक जबरदस्त व्हॉइसचा फ्लो टेम्पो जो आपण म्हणतो ना, तो पाहायचा असेल तर कौस्तुभचा पाहायचा. गोलंदाजी मार्ग वरती सुशांत पाटील. पॅडल स्वीप. चेंडू बॅटीच्या एजला लागला आणि मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला. गडी बाद. पहिला विकेटचं पतन. गण्या इज गॉन.
बल्लेबाज लेफ्ट आर्म बल्लेबाज यहां पर आते हुए हमारे सामने दिखाई दे रहे हैं मिस्टर संदीप. पहिल्या चेंडूवरती हादरा निश्चित आपण पाहिलं होतं मागच्या षटकामध्ये 3 बॉल 3 चौके यश वैतीचे आणि या षटकामध्ये वाटलं होतं गण्याने पण विचार केला की आता नजर बसलाय आणि आता मी हिट करण्यासाठी मोकळा आहे. 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा गोळा करण्याची जरूरत आहे आणि या ठिकाणी काय घडलंय दांडी गुल संदीपजी. जे 3 चेंडूवरती 3 चौका ठोकल्यानंतर चर्चा झाली त्यावेळेस मला वाटते सुशांतनी सांगितलं होतं लाचीवर मिस टाकणार आणि ते टाकायला आल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट हासिल केलेत. जय आलाय नवीन फलंदाजी मार्क वरती 38 धावा फलकावरती आहेत. 4 बॉल बाकी आहेत. सरळ बॅटिंग मारला फटका त्या ठिकाणी संतोष यादव चेंडूला अडवतोय. एकच धाव भेटते या चेंडूची. शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले 39 धावा फलकावरती. 39 धावा फलकावरती यशची नजर बसलाय. यस डायरेक्ट यष्ट्यांच्या मागे चेंडू वेगवान चेंडू होता परंतु डायरेक्ट यष्ट्यांच्या मागे असल्या कारणे वाईट नोचा इशारा पंचांकडून आलाय. अवांताने धावसंख्येमध्ये वाढ 40 धावा. आणखीन एक त्याच पद्धतीला चेंडू आणखीन एक तोच निर्णय पंचांकडनं. इट्स नो बॉल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ 41 रन ऑन द बोर्ड. चला वेळ सुद्धा फक्त 2 मिनिटं राहिलेले आहेत हे 3 चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू दिशा दिली या ठिकाणी ऑन साइडला पाठवलाय 2 फिल्डरच्या गॅप मधून 4 धावांसाठी व्हीपीएल चौकार येतोय. चौकार आल्यानंतर निश्चित आपण पाहतोय धाव संख्या या ठिकाणी 4 ने पोहोचलाय. 45 रन वरती गेलाय. 45 धावा यश स्ट्राइक एंड वरती आहे. इशारा आलाय पंचांचा. रिव्हर्स आणि रिव्हर्स शॉट वरती येतोय. आणखीन एक चौकार यश वैतीच्या बॅट मधून 4 धावांचा. गेले आहेत. जबरदस्त बॅटिंगचा नजारा यश वैतीकडून. लास्ट बॉल या इनिंग मधला यश वैती करता. आणखीन एक रिव्हर्स. आता मात्र प्रयत्न ठरलाय असफल. चेंडू निघून गेला विकेटीच्या हातामध्ये. 49 वरती या ठिकाणी स्टॉप झालेले आहेत 5 षटकांमध्ये निर्मळ सम्राट संघ आणि 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलंय विभूती विनेट फायबर संघाला.
साई हस्ती साहेबा वर्सेस प्ले बॉईज. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपल्या सिद्धूचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जमायचं आहे. हस्ती स्पोर्ट्स साहेबा संघाचा कर्णधार आणि प्ले बॉईज संघाचा कर्णधार दोघं या ठिकाणी आल्यात. विरार वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री किशोरदादा पाटील यांच्या हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. उत्सव या टॉस जिंकला या ठिकाणी प्ले बॉईज संघाने आणि लगेच निर्णय कळवून या इनिंग नंतर फिल्डिंग घेतलंय तर या इनिंग नंतर लगेचच मैदानात दाखल व्हायचं आहे. चला 5 ओव्हर 50 धावांचा टार्गेट आहे. 10च्या सरासरीने खेळायचं आहे आणि ही इनिंग जोवर स्टार्ट होईल तोवर या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये होईल बदल. मी विनंती करेल कौस्तुभ मेहर यांनी आपल्या आवाजातून या इनिंगचा लेखाजोखा ऐकवायचा आहे. थँक्यू अनिल सर. 50 धावांचं टार्गेट सेट केले गेले. एक मिनिट थांबायचं. एक मिनिट अजित निकम सर, एक मिनिट थांबायचं. कॅमेरामॅन वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अलकेजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या वसई विरार प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला निकम सर चालू करा. 50 धावांचं टार्गेट सेट केले गेले. सुपर 8 मध्ये दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली गेले. एका बाजूला आहे विभूती वी नेट, समोर निर्मल सम्राट एनसीसी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रणय मात्रे सोबत हेमंत. पहिलं षटक घेऊन गणेश सज्ज होते. पहिला बॉल. सन्मान दिला चेंडूला खेळपट्टीवर. 1 धाव पूर्ण. पहा मॅच महत्वाची आहे. बऱ्याच मॅचेस आपण पहिल्या सुपर 8 ची पहिली मॅच बघितली आपण. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. सिद्धांत वारंग यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत 50 धावांचा पाठलाग करतोय आणि आता या 50 धावांचा पाठलाग करत असताना एका चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव फलकावर. पुन्हा सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. जय आणि आबिद यांनी जर का डायव्ह मारून फिल्डिंग केली, चेंडू अडवला तर वैभव पाटील बाबू यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे वसई तालुक्यामध्ये. असे गणेश गोलंदाजी मार्कवर आहे आणि खूप मोठं चॅलेंज असणार आहे या दोन्ही बॅटर समोर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो पाठीमागे गेलायचं होतं परंतु लेग स्टंपच्या बाहेर असं आमचे अजित निकम सर सांगतात आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. VPL वसई विरार प्रीमियर लीग 2025 8व्या परामध्ये आपण आहोत, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जे आपल्या भेटीला आले. ओ थोडक्यात मिस. बऱ्याच गोष्टी मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. नगरकार बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कटकलाय. कट पाठीमागे बघडलाय. झेल संपलाय खेळ. हेमंतचा पहिल्या विकेटचं बटन गॉन. अशा प्रकारे बाद झाले होते. बराच बाहेर होता आणि बराच बाहेर येत असताना बऱ्याच उशिराने बॅट लेट मोमेंटला येऊन सुद्धा बॅटची एज लागल्याने पाठीमागे जयच्या हातामध्ये चेंडू गेला. नखेरकार हेमंतला मागे परतावं लागलं.
येस, लाऊड कॉल फ्रॉम अजित निकम सर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ पुन्हा तोच प्रयत्न, परंतु थोडासा कट झाला होता चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलं षटक संपलंय 4-1. आतापर्यंत प्रथम 50 धावांचा पाठलाग करत असताना या ऐकूया डीजेला. नवीन गोलंदाजी मार्कवर यश होती. थोडंसं अडचणी वाढल्यात. पहिल्या षटकामध्ये खूप महत्वाचा गडी बाद झाला. आता पूर्णपणे जबाबदारी प्रणय म्हात्रेवर आहे. तितकीच जबाबदार नयन कालुष्टेवर सुद्धा आहे. पहिला बॉल ट्राय केलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 नेबर. 5 धाबा धावपलकर. 7 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली. 50 धावांचा पाठलाग करतोय विभूती व्ही नेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा थोडीशी उचली होती चेंडू, पर्यंत चेंडूला अडवलं. तोपर्यंत सिंगल. खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत निर्मल सम्राट एनसीसी या संघाकडून. इकडून एखादा चौकार शोधतोय. चौकाराचे पूर्णपणे प्रयत्न करतायत, परंतु बघूया. समोर डाऊन ग्राउंड. स्वतः अडवलं आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहा, जितके डॉट येणार तितके अडचणी वाढणार आहेत. 50 धावांचा पाठलाग करतोय. 3 चेंडूचा खेळ. जागा बनवण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा, ऑलमोस्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात होता, परंतु एफर्ट पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये ट्राय केलं होतं चेंडूला. हो 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 हो, क्या बात आहे. जबरदस्त एफर्ट. 4 चेंडूचा खेळ. 7 धावा. कट करता बॅटचा लेट मोमेंट. चेंडू यष्ट्यांवर. दांडी गुल. नयन कालुष्टे बॅक टू द पवेलियन. गॉन. गणेशच्या गणेशच्या मागे यशने सुद्धा आतापर्यंत ते षटकाला पूर्णपणे हातामध्ये घेतलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7-2. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. काय डायरेक्ट हिट जर झाला असतं तर काम कदाचित फिट झालं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. 2 षटकं संपली. 7 धावा, 2 गडी बाद. या ऐकूया डीजेला.
भरपूर कॅटर आपण या षटकामध्ये पाहिले. आता थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय निर्मल सम्राट एनसीसी संघ. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोड्याशा अडचणी वाढल्यात, भरपूर अडचणी वाढल्यात. अडचणीचं कारण अजून एक आहे की एकी चौकार अजून आलेलं नाहीये. सर्वात अडचणीचं कारण बनलंय. ओ रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, तिकडे सुद्धा चेंडूला अडवलं. यश त्या ठिकाणी आले, चेंडूला अडवलं आणि एकच धाव येते. येस, 1 टू गो, लाऊड कॉल. हो, या वेळेला सुद्धा आतमध्ये. क्या बात आहे, काय जबरदस्त गोलंदाजी. विकेट नाहीये, 3च धावा आल्यात, परंतु सर्वांना दोन्ही बॅटरला थांबून ठेवलंय. आलाय आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. विभूती विनेट संघ इकडून काय थोडंसं कमबॅक करेल का यावर सुद्धा चर्चा. 4थं षटक मार्गस्थ आहे. प्रणय मात्र अजूनही मैदानामध्ये. ओहो, पायावर चेंडू आटवलाय वेगाने. फेकी सुद्धा वेगाने झाली होती, परंतु एस्टनवर आला नाहीये. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर येते. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल रन आले. पाच मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा झाले की 20 चेंडूचा खेळ झाला, अजून एकही चौकार आलेला नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅट चेज निघून निघून निघून. हो, एक क्या हुआ. नाही, खेरखार पहिला चौकार, चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार, 4 धावा. नऊ चेंडू 34 धावा, अजून मॅच संपलेली नाहीये. प्रणय मात्र मैदानामध्ये आहे. एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल रेडी होतोय गणेश. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु बऱ्याच हवेत. नखेरकार प्रणय मात्रेला विराम येतोय. मार्क नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 चेंडू 34 धावा. ट्राय केलं चेंडूला, पुन्हा एकदा वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगल रन. पहा, पहिल्या इनिंग मध्ये काय झालं, गणेश आणि यशची जी पार्टनरशिप झाली होती, त्या पार्टनरशिपला बघता बघता धावा सुद्धा तितक्याच वेगाने झाल्या. नक्कीकार पहिल्या इनिंग मध्ये 49 धावा धावपलकावरती लगावल्या होत्या. 5 षटकामध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु त्या धावा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. VPL चौकार, 4 धावा.
जिकडे 6-29 या क्वेश्चनला मॅच आली. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळायचं होतं, टायमिंग नव्हतं. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साडे झालं. 5 सुपर 8 ची दुसरी मॅच आहे आणि दुसरी मॅच नेक्स्ट मॅच अजून एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे. पाठीमागे खेळायचा प्रयत्न केला चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी जातो. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. बघता बघता 16 संघ या स्पर्धेमध्ये होते. 8 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. त्यामध्ये दुसरी मॅच जी विभूती व्ही नेट समोर निर्मल सम्राट. हो रिव्हर्स अटेम्प्ट परंतु चेंडू फेकी झाले. आता उत्तर सुद्धा तितकं चाललंय. यस मार्क बाद होतोय. गॉन. नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने येतो. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिले. 3-27 लेफ्टच्या बाहेर जाणारा चेंडू बराच बाहेर आणि वाईट चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा निखिल तांडेल सज्ज होतोय. ओहो व्हॉट अ फील्ड. आबिद पठाण क्या बात आहे. एका हाताने चेंडूला अडवलंय. क्रॅकिंग स्ट्रोक होता परंतु खूप चांगली फिल्डिंग आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. सुशांत बॅक टू द बॉलिंग. अजून एक चला बर्थडेची तयारी करा. जीवदानी माऊली रेडी आहेत. चला सिद्धूदा चला आपण मुख्य मंचावर या. मॅच फिनिश. सामना जिंकलाय निर्मल सम्राट या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय विभूती व्ही नेट फायबर संघ. थँक्यू डीजे थँक्यू. मॅच समरीकडे आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये खरं काय घडलं होतं. कोणी बॅटिंग केली. यश वैतीच्या बॅटमधून 35 धावा आल्या 7 चौकारासह आणि बॉलिंग करत असताना सुद्धा एक षटकामध्ये 3 धावा 1 गडी बाद. नक्कीकार मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब जिंकला या मॅच मधील मिस्टर यश वैती यांनी. चला यश या. बंटी रेडी झाला की आवाज दे. ओके